नमस्कार सगळ्यांना. संध्याकाळच्या कविता यामधली क्रमांक 13 पार्श्वभूमी ही कविता आज आपण बघणार आहोत. ही कविता कवीने स्वतःवरती लिहिल्यासारखी वाटते. म्हणजे त्यामध्ये एका कलावंताचा प्रवास आहे असं आपल्याला जाणवतं. आणि ही या भागातली शेवटची कविता आहे. याच्यानंतर चंद्रधून नावाचा एक दुसरा भाग सुरू होतोय, ज्यामध्ये पांढरे हत्ती, काच, माहेर अशा कविता आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर पुढे जवळजवळ 20 कविता आहेत चंद्रधून भागामध्ये. यामध्ये 13 होत्या कविता. तर यामधली पार्श्वभूमी सगळ्यात शेवटची कविता आहे. तर हा जो पहिला भाग होता आषाढमन, तर हा कलावंताचा जो प्रवास आहे, तर तो कशा पद्धतीने एका मायेमध्ये किंवा मायाजालात धुक्यामध्ये हरवला आहे, त्याचं स्वप्न बुडालंय, ओळख हरवलीये, पण तो या दुःखामध्ये रमत नाहीये आणि जुनी शिखरे मोडून सगळे पडदे बाजूला सारून तो एक माणूस आणि जग यांना जोडणारा पूल बांधतोय. मग स्वतःच्या प्रतिभेला म्हणजे स्वतःच्या पर्सनॅलिटीला, प्रतिभेला शिल्पाचा दर्जा देतोय असं ह्यामधनं दिसतं आणि शून्यामधनं विश्व निर्माण करण्याची जिद्द आपल्या पार्श्वभूमी कवितेमध्ये दिसते. तर आधी आपण ही कविता पूर्ण वाचू. भुरभुरत्या संधिप्रकाशात भिजलेले कार्तिकातील धुके, डोळ्यांच्या बाहुल्यांना चिकटलेले मायेचे क्षण, सरकणाऱ्या क्षितिजावर ओळख हरवून बसलेली छायावेळ, अथांगपणात बुडालेले माझे स्वप्नगंध. एक हलकासा तरंग घेऊन मीही ढवळून काढावा असं म्हणतं. ही शिखरे मोडावीत, ही झाले सारावीत, हा पूल जोडावा आणि नसलेल्या सुरूच्या झाडांना द्यावी एखाद्या प्राचीन शिल्पाची पार्श्वभूमी. ठीक आहे, अशी ही कविता आहे. तर आता आपण एक एक ओळ बघूयात त्यातली. तर सगळ्यात पहिली ओळ आहे, भुरभुरत्या संधी प्रकाशात भिजलेले कार्तिकातील धुके. कार्तिकाचा जो महिना आहे, हा थंडी सुरू होण्याचा महिना आहे. मग त्यावेळेला पहाटेचं आणि संध्याकाळचा जी वेळ असते, म्हणजे पहाटेची वेळ, पहाट आणि संध्याकाळ, या दोन वेळेला धुकं पसरलेलं असतं. ठीक आहे, पहाटे आणि संध्याकाळी. मग कार्तिकाचा महिना ही जी थंडीची सुरुवात आहे, इथे पहाटे आणि संध्याकाळी धुकं पसरलेलं असतं. अशा भुरभुरत्या संधी प्रकाशात, म्हणजे जिथे पूर्ण उजेड नाही, पूर्ण अंधार नाही, अशा भुरभुरत्या संधी प्रकाशात तो स्पष्ट अशा संधी प्रकाश आहे आणि तिथे कवीच्या मनाची अवस्था धूसर झाली आहे. त्याला एक सत्य दिसतंय, पण ते त्या धुक्याच्या पलीकडे लपलेलं आहे असं वाटतंय. मग ज्याप्रमाणे हे ओलं धुकं अंगाला चिकटतं किंवा झोंबतं, तसं एक वैचारिक धुकं कवीला अस्वस्थ करतंय आणि इथे कन्फ्युजन म्हणजे मानवाच्या गोंधळाचं प्रतीक. ठीक आहे, हे धुकं करतंय, गोंधळाचं प्रतीक आहे हे. आणि ही जी पूर्ण आहे, तर ही कवीच्या पुढच्या प्रवासाची किंवा या कवितेची पार्श्वभूमी आहे. काय पार्श्वभूमी आहे, तर अशा पद्धतीचं जे वैचारिक धुकं आहे ते कवीला म्हणजे गोंधळतोय कवी त्यामुळे. डोळ्यांच्या बाहुल्यांना चिकटलेले मायेचे क्षण. आता माया म्हणजे काय, तर माया म्हणजे या जगामधली नातीगोती, मोह किंवा आठवणी. ठीक आहे, मोह, आठवणी. मग जेव्हा कवीला काहीतरी करायचं आहे, एखादी स्वतःची प्रतिभा मोठी करायची आहे, तेव्हा त्याला काय चिकटलंय, तर त्याला हे मायेचे क्षण चिकटले. म्हणजे जसं डोळ्यामध्ये कचरा गेल्यावरती आपल्याला स्पष्ट दिसत नाही, तसं कवीला असं वाटतंय की त्याच्या डोळ्याच्या बाहुल्यांना मायेचे क्षण चिकटले आहेत. मग हे क्षण इतके घट्ट चिकटले आहेत की कवीला जगाकडे तटस्थपणे पाहता येत नाहीये. मग त्याच्या दृष्टीवरती भूतकाळाचा थर साचलाय आणि हे जे क्षण आहेत त्याला वास्तवापासून दूर नेत आहेत किंवा एक भावनिक पडदा त्याच्या मनामध्ये निर्माण होतोय. मग ही इमोशनल अटॅचमेंट आपल्याला इथे दिसते कवीची. ठीक आहे, म्हणजे विवशता, म्हणजे इमोशनल अटॅचमेंट. तुम्ही उत्तर लिहिताना एखादा इंग्लिश शब्द चालतो, नाही लिहिलं तरी चालेल, पण असं काही हरकत नाही. एखादा इंग्लिश शब्द त्याचा अर्थ पण त्याच्यासोबत अशा पद्धतीने उत्तर लिहिलं तरी चालतं. तर ही जी भावविवशता आहे, ही जी इमोशनल अटॅचमेंट आहे, ही माणसाला सत्यापासून लांब ठेवते.
तर अशा पद्धतीने कवी म्हणतात, डोळ्यांच्या भावनेला चिकटलेले मायेचे क्षण, सरकणाऱ्या क्षितिजावर ओळख हरवून बसलेली छायावेळ. म्हणजे काय की क्षितिज म्हणजे कुठली रेषा असते? हॉरिझॉन क्षितिज. ठीक आहे. तर हे जे होरायझन आहे म्हणजे ही अशी रेषा आहे जिथे आकाश आणि पृथ्वी मिळताना आपल्याला दिसतात. लांब बघितलं तर असं वाटतं की आकाश आणि पृथ्वी एकमेकांना मिळतात, अशी ही लाईन आहे. मग ही आपण जसं जसं तिच्या जवळ जातो तर ही वेळ आपल्याला किंवा ही रेषा आपल्याला कधीच गाठता येत नाही. मग या क्षितिजावरती छाया वेळ आहे. सरकणाऱ्या क्षितिजावर ओळख हरवून बसलेली छाया वेळ. ही वेळ ओळख का हरवून बसली आहे? तर ना ही दिवस आहे आणि नाही रात्र आहे. ही काय आहे? संध्याकाळ आहे. तर ती स्वतःची ओळख हरवून बसली आहे. मग स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधामध्ये हा कवी आहे आणि त्याची ओळख पुसली जात आहे असं त्याला वाटतंय. जगण्याच्या धावपळीमध्ये त्या क्षितिजाचा पाठलाग तो करतोय आणि त्या सगळ्यामध्ये या इतक्या घाईमध्ये त्याने स्वतःला कुठेतरी गमावलंय आणि ही ओळख हरवणं म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचा त्याला विसर पडलाय. एखादी जेव्हा आपल्याला कलाकृती निर्माण करायची असते तेव्हा त्याला या सगळ्या आयुष्याचं भान खूप गरजेचं आहे असणं. तर त्या पद्धतीने कवी ही कविता रचतोय की ज्यामध्ये तो स्वतःच्या अस्तित्वालाच विसरतोय. अथांगपणात बुडालेले माझे स्वप्नगंध. मग आता शेवटच्या वेळी आपल्याला लगेच कळेल की या अथांगपणामध्ये किंवा त्याच्या आयुष्यामध्ये इतकी स्वप्न होती ज्याला त्यांनी स्वप्नगंध म्हटलंय. स्वप्नगंध म्हणजे काय? तर ही फक्त स्वप्न नसून दृश्य नसून ती सुगंधासारखी मनाला मोहवून टाकणारी स्वप्न आहेत. मग ही एका अथांग अशा शून्यामध्ये किंवा दुःखाच्या महासागरात बुडाली. असं काहीतरी नियतीने त्याच्या समोर उभं केलं की ज्यामुळे त्याला ती स्वप्न कधी पूर्ण करता आली नाही. मग अथांगपणा म्हणजे असं की ज्याचा कधीच अंत होत नाही किंवा त्याचं विस्मरण होत नाही. तर अशा पद्धतीने ही जी त्याची स्वप्न आहेत ती सगळी स्वप्न बुडाली, पण त्याची सुगंध, त्याची आठवण अजूनही त्याच्या मनामध्ये दरवळते आहे. आणि हा सुगंध कवीला पुन्हा एकदा उभं राहण्याची प्रेरणा देतोय. कारण की यामध्ये त्यांनी एक पार्श्वभूमी निर्माण केली, बरोबर? की काय काय झालं तर मायेचे क्षण होते त्याच्या मनामध्ये आणि तो अशा एका कन्फ्युजन किंवा गोंधळाच्या परिस्थितीमध्ये होता आणि मग त्या सगळ्यामध्ये त्याचं स्वप्नगंध बुडालं. पण पुढे तोच कसा पॉझिटिव्ह होतोय बघा. एक हलकासा तरंग घेऊन मीही ढवळून काढावा असं म्हणतो. मग इथे त्याची हतबलता आता संपतीये आणि तो काय म्हणतो, त्याच्यातला जो निर्माता आहे, त्याच्यातला जो कवी आहे तो जागा झालाय. मग तो काय म्हणतो, एक हलकासा तरंग घेऊन मीही ढवळून काढावा असं म्हणतो. म्हणजे स्वतःच्या प्रतिभेचा एकच तरंग गरजेचा आहे की जसा पाण्यामध्ये खडा टाकल्यावरती त्या पाण्यामध्ये वलय निर्माण होतात आणि पूर्ण तळ ढवळून निघतो. तसं कवीला असं म्हणायचंय की माझ्या विचारांनी मी पूर्ण विश्व ढवळून काढावे. म्हणजे काय की मी क्रांती करावी, बदल घडवावा आणि त्याला आता गप्प बसवायचं नाहीये, तर त्याच्या हुशारीने, त्याच्या निर्मितीने पूर्ण जगाला हादरवून सोडायचंय. मग हा जो हलकासा तरंग आहे तरी सुद्धा त्याचा परिणाम हा पूर्ण विश्वावरती होणार आहे. ही शिखरे मोडावीत, ही झाले सारावीत. मग ही कशाची शिखर आहेत? तर जगाने जे प्रतिष्ठेचे शिखर्स म्हणजे स्टँडर्ड्स, त्याच्याचे प्रतिष्ठेचे, तर जगाने जे प्रतिष्ठेची शिखरं तयार करून ठेवली आहेत ती त्याची टोकं मोडावीत, ती शिखरं मोडावीत. आणि झाल म्हणजे काय? आच्छादन किंवा पडदा. ठीक आहे, कव्हर थोडक्यात.
तर या जगावरती ह्या सगळ्या शिखरांमुळे एक जो अज्ञानाचा किंवा रूढींचा पडदा निर्माण झालाय, तर तो त्याला बाजूला करायचा आहे. मग कवीला या जुन्या चौकटी मोडायच्या आहेत. म्हणजे काय होईल, तर नवीन काहीतरी निर्माण करण्यासाठी मोकळी जागा मिळेल. मग इथे मोडणं किंवा सारणं म्हणजे की स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी कवीने केलेला संघर्ष आहे आणि त्यातनं त्याला स्वतःची पुन्हा एकदा ओळख प्रस्थापित करायची आहे. हा पूल जोडावा. कुठला पूल जोडायचा आहे त्याला? पूल म्हणजे काय, की दोन वेगळ्या किंवा विलग झालेल्या जगांमधला, म्हणजे जसं दुःख आणि सुखामधला, माणूस निसर्गामधला, किंवा कवीचं अंतर्मन आणि बाहेरचं जग. तर हा या दोघांना एकत्र आणण्याचं प्रतीक आहे. म्हणजे काय, की जिथे कुठे विसंवाद आहे किंवा जिथे कुठे विलगता आहे, तर त्याला स्वतःच्या या निर्मितीतनं एक अशा पद्धतीची प्रतिमा तयार करायची आहे जिथे तो मानवी जीवनातल्या तुटलेपणाला बांधतो आहे. ठीक आहे. आणि नसलेल्या सुरूंच्या झाडांना, ठीक आहे, सुरूंचे झाड म्हणजे काय, तर एक पाईन वृक्षाप्रमाणे दिसणारी झाडं असतात सुरूंची, तुम्ही गुगल करू शकता. तर ही सुरूची झाडं साधारणपणे जिथे कवी राहतो किंवा जिथे त्याचं वास्तव आहे त्या ठिकाणी ती दिसत नाहीत डोळ्यांना फारशी. तर मग हे त्याचं सगळ्यात सर्वोच्च सौंदर्य आहे की ही झाडं एकाकीपणाची किंवा दुःखाची चिन्ह आहेत. मग कवी म्हणतो की जी झाडं प्रत्यक्षात नाही आहेत, थोडक्यात काय, जी झाडं लोकांच्या नजरेला पडत नाहीत, तर त्यांना काही फार महत्त्व दिलं जात नाही. तर तो म्हणतो की मी माझ्या कलेनी त्यांना एक पार्श्वभूमी देईल, एखाद्या प्राचीन शिल्पासारखी, जे कधी अस्तित्वात नाही, ते कलेच्या जोरावरती त्याला अजरामर करायचंय. ठीक आहे, हे त्याचं ध्येय आहे. म्हणजे मग त्याला स्वतःचं काहीतरी निर्माण करायचंय, त्याला एक पार्श्वभूमी द्यायची आहे आणि ते जगासमोर आणायचंय. अशा पद्धतीची ही पूर्ण कविता आहे. मग यामध्ये बघा, एका कलावंताचा प्रवास आपल्याला दिसतो आणि त्यामध्ये तो आधी धुक्यात आणि मायेत हरवला होता. ठीक आहे, त्याचं स्वप्न बुडालं होतं, त्याची ओळख हरवली होती, पण तो आता त्या दुःखात रमला नाही. त्यांनी सगळी जुनी शिखरं मोडली, पडदे बाजूला केले आणि या विखुरलेल्या जगाला जोडणारा एक पूल बांधण्याचा तो प्रयत्न करतोय. आणि मग स्वतःच्या प्रतिभेने अशा गोष्टींना तो शिल्पाचा दर्जा देतोय. म्हणजे काय, की ही पूर्ण कविता आपल्याला काय सांगते, तर शून्यातून विश्व निर्माण करण्याची कवीची जी जिद्द आहे ती इथे आपल्याला दिसते. ठीक आहे, तर हा अर्थ होता. आता आपण पुढचा भाग बघूयात नंतर. त्यामध्ये जी पहिली कविता आहे चंद्रधून मधली पांढरी हत्ती, ती आपण आता पुढच्या भागामध्ये बघूयात. त्या 20 कविता आहेत, काहीतरी 20-21. त्या झाल्यानंतर मरणगंध नावाचा अजून एक भाग तयार होईल. ठीक आहे, तर आषाढ बनाच आपल्याला आपला भाग पूर्ण संपला. यामधल्या आपण 13 कविता आजपर्यंत पाहिल्या. ठीक आहे, धन्यवाद.